परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी मोर्चा काढण्यात येतोय। परभणीमध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वपक्षीय उपस्थित आहेत। या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये या मूक मोर्चाचं आयोजन, त्यांच्यासोबत अनेक राजकीय नेते सुद्धा उपस्थित आहेत। सरकारने लवकरात लवकर निर्णय द्यावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय। संतोष देशमुख प्रकरणी आता मिळालेल्या माहितीनुसार दोघांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्या न्यायासाठी आता या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। मूक मोर्चा हा काढण्यात आलेला आपण पाहतोय। मोठ्या संख्येने या मूक मोर्चामध्ये सर्वच राजकीय नेते सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि आता त्यांना न्याय मिळवण्यासाठी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या संतोष देशमुख यांच्या खुनातील आणखीन एक आरोपी फरार असल्याची माहिती मिळते, तर दोघांना सध्या ताब्यात घेण्यात आलंय। सुदर्शन घुले हा गेल्या कित्येक दिवसांपासून फरार होता, त्याला सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्यासोबत सुधीर सांगळे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपींना मदत करणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विजय, आपण पाहतोय या मूक मोर्चाला मोठ्या प्रमाणात नागरिक असो किंवा राजकीय नेते असो, मनोज जरांगे सुद्धा या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच जर पाहिलं गेलं आज परभणीमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मूक मोर्चाला लाखोच्या संख्येने जे आहे ते नागरिक उपस्थित आहे आणि स्वतः मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चाला उपस्थित आहे आणि आमदार संदीप क्षीरसागर देखील या मोर्चासाठी जे आहे ते उपस्थित असणार आहे। ते आता मोर्चाला सुरुवात जी आहे ती देखील झालेली आहे। त्या आता मोर्चासाठी आता नागरिक आहे ते दापून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या मोर्चाला सुरुवात झालीची पाहायला मिळते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे ते मोर्चा आयोजित करण्यात आला। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला जे आहे ते न्याय देण्यात यावी याची मागणी या मोर्चातून करण्यात आहे। मात्र आज सकाळी जर पाहिलं की त्या दोन आरोपींना जे आहे ते आता पोलिसांनी जे आहे ते ताब्यात देखील घेतलंय, मात्र त्यांना देखील फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता या मोर्चामधून करण्यात येत आहे। जर पाहिलं गेलं तर आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी सध्या या मोर्चातून करण्यात आहे। या मोर्चा जो आहे तो सुरुवात झालेली आहे जी जे आहे ते नागरिक या मोर्चामध्ये सहभागी आहेत। महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती जी आहे ती या मोर्चामध्ये असल्याची पाहायला मिळते निलम, आणि त्यामुळे आता हा मोर्चा जो आहे तो सर्वात मोठा ठरला जात आहे। कारण बीडच्या पाठोपाठ आता परभणीत हा दुसरा मोर्चा असणार आहे। आता कुठेतरी या मोर्चामुळेच प्रशासनावरती दबाव आल्यानंतर आता प्रशासन जे आहे ते जोमाने कामाला लागले असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी देखील म्हटलं होतं। त्याचबरोबर पाहिलं धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, त्यांनी सकाळी माध्यमाची बोलताना म्हटलं आहे की आता जो तपास सुरू आहे तो योग्य दिशा तपास सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच आता प्रशासन जे आहे ते त्यांच्या बाजूने तपास करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। त्यामुळे आता मोर्चाला जे आहे तो देखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। जी विजय, जर आपण पाहिलं तर मूक मोर्चा आहे, कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी या ठिकाणी केली जात नाहीये, मात्र फलकातून मोठ्या संख्येने आशय या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे। वेगवेगळे आशय आहेत, मागणी करण्यात आली, त्या संदर्भात काय माहिती आणि पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आला, त्या संदर्भात माहिती? नक्कीच जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे त्यांच्याकडून तगडा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तब्बल DYSP 5 API आणि 6 PI जे आहे ते या ठिकाणी असणार आहेत। तर 150 अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे मोर्चा जो आहे तो मोर्चामध्ये कुठल्या अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील चांगली खबरदारी घेतली जात आहे। जी विजय, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। देशमुखांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। सर्वपक्षीय
मोर्चात सहभागी झालेले आपण पाहतोय। महिलांचा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळतोय। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सुदर्शन खुले, सुधीर सांगळे यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अनेक आता धागेदोरे आता समोर येण्याची शक्यता आहे। पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय। वैरामधून एखादी घटना घडली असती तर एखाद्या वेळेस त्याला लोकांनी वेगळ्या अँगलने बघितलं असतं, पण कुठलीही पार्श्वभूमी याच्या पाठीशी नसताना फक्त भाईगिरीच्या नावाखाली एखाद्या सामान्य माणसाचा निर्गुणपणे खून होत असेल आणि तुम्ही आम्ही जर सगळेजण उघड्या डोळ्याने बघणार असू नुसतं, तर ही आपल्या संस्कृतीला ही शोभणारी गोष्ट नाही। म्हणून मला आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करायची, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवला नाही पाहिजे। आज संतोष देशमुखवर जो प्रसंग ओढवलाय, दुसरा कोणी संतोष देशमुख यामध्ये होता कामा नये, ही काळजी घेणं हे समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे। आणि म्हणून आज या मुकमोर्चामध्ये सर्व परभणीतल्या नागरिकांनी सहभागी व्हावं। तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा हा विषय नाहीये। संस्कृती विरुद्ध विकृती हा महत्वाचा मुद्दा आहे। अशा स्वरूपानं जर लोकांचे मुडदे पाडू लागले तर ह्या जगामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये, कोणी या जिल्ह्यामध्ये कोणी सुरक्षित आहे का नाही हे आज विचार करण्याची गरज आहे। म्हणून आज आम्ही मुकमोर्चामध्ये सर्व नागरिक सहभागी होतो। सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। मुकमोर्चामध्ये अनेक महिला या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। फलकबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आरोपींना फाशी द्या अशी मागणी आता या फलकातून केली जाते। न्याय द्या, अन्याय सहन करणार नाही अशी फलकबाजी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे यांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्यांना आता केज कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे। थोड्याच वेळात आता न्यायालयामध्ये त्यांना हजर केल्यानंतर आता न्यायालय काय निर्णय देतो, काय निकाल देतो याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलंय। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंब सहभागी झालेलं पाहायला मिळतंय। परभणीमध्ये या मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मुकमोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा उपस्थित आहेत। अनेक नेते मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय। संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आज सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आल्याची माहिती समोर येते। बीड हत्येप्रकरणी परभणीमध्ये मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे। तर सुदर्शन खुले, सुधीर सांगळे या आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतले। गेले कित्येक दिवस सुदर्शन खुले हे फरार होते, त्यांचा शोध सुरू होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे काही दिवस भिवंडीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळते। भिवंडीनंतर दोघे पुण्यात आल्याचं समोर आलं आणि पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन खुले, सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात सीआयडी कडून 1.5 तास त्यांची चौकशी झालेली आहे। त्यानंतर आता त्यांना केज न्यायालयामध्ये, केज कोर्टामध्ये त्यांना आता हजर केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे नेकनूर ग्रामीण रुग्णालयामध्ये या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी झाल्याची माहिती समोर येते। बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन येथे सीआयडी कडून त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर आता त्यांना केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आता कोर्टामध्ये त्यांना काय निकाल देतात, काय निर्णय लावतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सर्वपक्षीय मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाला सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने नागरिक, नेते मंडळी, मराठा बांधव या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। आज सकाळीच या ठिकाणी त्याचे आरोपी सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुण्यामधून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते। त्यांची पोलिसांकडून सीआयडी कडून आता चौकशी केलेली आहे। जवळपास 1 ते 1.5 तास त्यांची चौकशी झालेली आहे। या चौकशीनंतर आता त्यांना केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे हे काही दिवसांपासून भिवंडीमध्ये वास्तव्यास होते।
गेले अनेक दिवस जेव्हापासून हत्या झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा शोध सुरू होता आणि अखेर त्यांना आज पोलिसांनी पुण्यामधून ताब्यात घेतलेलं आहे। भिवंडीनंतर हे दोघे पुण्यात आल्याचं समोर आलं आणि पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन, संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, खासदार संजय जाधव, आमदार जितेंद्र आव्हाड, नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य राजकीय नेते या मोर्चात सहभागी होत आहेत। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। विजय, आपण आताची अपडेट पाहतोय, या ठिकाणी सुदर्शन घुले आणि सांगळे याला आता केज कोर्टामध्ये नेण्यात येत आहे, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच जर पाहिलं गेलं तर आज मुख्य आरोपी जे आहे सुदर्शन घुले आणि सांगळे या दोघांना झालं जे आहे ते आता पोलिसांनी सकाळी पुण्यातून ताब्यात घेतलेलं आहे आणि आज केस कोर्टामध्ये त्यांना दाखल देखील करायचं आहे। त्यानंतर विजय, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि मागील 25 दिवसापासून दोघी जे आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर सुदर्शन घुले आणि आंधळे हे दोघे जे आहेत ते संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहेत आणि या आरोपी प्रकरणी जर पाहिलं गेलं तर ते मागील 25 दिवसापासून या प्रकरणी फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र यामधून जे आहे ते दोघा जणांना अटक करण्यात आलेली आहे। आता त्यांना आज केस कोर्टामध्ये जे आहे ते पोलीस दाखल देखील करत आहेत आणि त्यामुळे आता संतोष देशमुख यांना न्याय द्यावी अशी मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते। जी विजय, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांचा बंदोबस्त आहे, दुकानं सुद्धा या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहेत। नक्कीच जर पाहिलं तर परभणीमध्ये जे आहे ते मूक मोर्चा आयोजन करण्यात आलं आणि या मूक मोर्चासाठी जे आहे ते आता परभणीच्या शहर भागासह ग्रामीण भागामधून देखील नागरिकांची जी आहे ती मोठी उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता मूक मोर्चा जो आहे तो सुरुवात झालेली आहे। मोर्चा आता जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जे आहे ते मोर्चा निघल्याचं पाहायला मिळत आहे। त्या मोर्चाला मोठी गर्दी आहे। या ठिकाणी काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील आता दुतर्फा जो आहे तो आता बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे निलम आणि त्यामुळे आता पोलीस प्रशासन देखील या मोर्चाला सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये जर पाहिलं गेलं मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित आहे, बजरंग सोनवणे असतील, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या मोर्चासाठी उपस्थित आहेत, तर संतोष देशमुख यांची मुलगी वैदवी हे देखील या मोर्चाला उपस्थित आहे आणि त्यामुळे आता हे संपूर्ण नेते जे आहे ते आता थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं गेलं तर एका व्यासपीठामध्ये येऊन आता एकत्र येऊन त्या ठिकाणी आता या संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी जी आहे ती या मोर्चातून होणार आहे। तर संतोष देशमुख यांचं प्रकरण जे आहे ते देखील आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे तसंच आता करावे अशी मागणी जी आहे ती देखील करण्यात येत आहे। नीलम जी आपण पाहतो या ठिकाणी परभणीमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी देशमुख यांचा कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी आहेत। आरोपींना आता थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सुदर्शन घुले आणि सांगळे यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि आता त्यांना पोलिसांनी केज कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आता नेलेलं आहे। थोड्याच वेळात त्यांना आता हजर केलं जाणार आहे। अद्याप आतापर्यंत आपण पाहतोय या हत्येप्रकरणी 2 आरोपी आता यांना आज अटक करण्यात आलेली आहे, तर आरोपींना मदत करणारे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। विजय, आपण या मूक मोर्चामध्ये सहभागी आहात, मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते, काय अधिकची माहिती? नक्कीच जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जे आहे ते न्याय देण्यात यावे या मागणीसाठी आज परभणीमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि त्या मूक मोर्चाला जो आहे तो नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो दूरपर्यंत जी आहे ती रांग जी आहे ती या ठिकाणी मूक मोर्चामध्ये नागरिक जे आहे ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे। राजकीय नेते देखील जे आहे सर्वपक्षीय नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी जे आहे ते आता सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खांद्यावरती जर पाहिलं तर अनेक जणांनी काळी पट्टी लावून जे आहे ते या घटनेचा निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। यामध्ये मुख्य सूत्रधार असणारे वाल्मिक कराड यांना देखील या 302 मध्ये घेण्यात यावी अशी मागणी या मूक मोर्चातून करण्यात आली आहे। त्यामुळे हा प्रकरण जे आहे ते
फास्टॅग क्वार्टर चालावे अशी मागणी देखील या मोर्चा माध्यमातून करण्यात आहे. मात्र यापूर्वी जर पाहायला गेलं तर पुण्यामधून आता मुख्य आरोपी जो आहे सुदर्शन गुले आणि आंधळे या दोघं जणांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि आता थोड्या वेळामध्ये त्यांना केज कोर्टामध्ये देखील दाखल करण्यात जाणार आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते प्रशासनाने तातडीने यावरती न्याय द्यावे अशी मागणी या मूक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आहे. या मूक मोर्चाला जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते नागरिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी दूरपर्यंत जे आहे ते या मूक मोर्चामध्ये वृद्धांस तरुण देखील या मूक मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पोलिसांकडून देखील जो आहे तो चांगला बंदोबस्त आपल्याला ठेवल्याचा पाहायला मिळत आहे. सर्व जातीय धर्माचे विजय, आपण पाहतोय मनोज जरांगे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ते येताच त्यांनी या ठिकाणी सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी यावेळी त्यांनी केलेली आहे. नक्कीच जर पाहिलं गेलं तर जे आरोपी जे आहेत त्यांचे तातडीने संपूर्ण नार्को टेस्ट करण्यात याविषयी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. कारण यामध्ये अनेक आरोपी असू शकतात. यापेक्षा 50-60 जणांचा आकडा जो आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी असू शकतो. कारण हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते खंडणीमुळे झालं असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता आणि त्यामुळे आता संपूर्ण प्रतिक्रिया जी आहे ते संपतात पाहायला मिळत आहे. मात्र 2 आरोपी अटक केले तर अजून आरोपी जे आहे ते पुण्यातूनच अटक होत आहेत. मात्र यांना खतपाणी घालणारा व्यक्ती कोण असा देखील आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं पुण्यामध्ये ज्यांना तुम्ही सांभाळता किंवा त्यांना ज्या कोणी अन्नपाणी घालत असेल त्यांना देखील सह आरोपी करावे अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली होती. आणि जे आरोपी आहेत ज्या गाडीमध्ये प्रवास करत असतील त्या देखील आता त्यांना देखील तातडीने अटक करावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली होती. आणि त्याच पद्धतीने देशमुख कुटुंबाची देखील प्रतिक्रिया जी आहे ती समोर आल्याची पाहायला मिळाली होती. जी विजय, आता सध्या या मूक मोर्चामध्ये कोण कोण नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संदर्भात का माहिती आहे? सध्या जर पाहिलं गेलं तर आमदार संदीप क्षीरसागरसह सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि आता ते देखील पायी जे आहे ते मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फलक देखील लावण्यात आहे. हातामध्ये संतोष देशमुख यांना न्याय द्यावे अशी पाट्या ज्या आहेत त्या घेऊन आता नागरिक जे आहे ते आता येताना पाहायला मिळत आहे. जी विजय, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया. नक्कीच माझ्यासोबत मोर्चामध्ये सहभागी असणारे नागरिक देखील आहे. काय सांगाल, कुठून आलेले आहात? सेलू, जिल्हा परभणी. काय आज आमच्या या संतोष देशमुखच्या हत्याराला पकडण्यात आलं, परंतु त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांना अटक झाली पाहिजे. अटक झालेली आहे परंतु त्यांना फाशी झाली पाहिजे अशी संबंध समाजाची मागणी आहे. हा मोर्चा सर्वपक्षीय, सर्व धर्मीय, सर्व समाजाचा असून अन्यायाविरुद्धचा आहे आणि केवळ संतोष देशमुखच्या हत्यापासून बीड जिल्ह्यातील आणि विशेषतः परळीतील वाल्मी कराड, धनंजय मुंडे यांनी जे गुन्हेगारी प्रवृत्ती चालू केलेली आहे, सामान्य माणसाचे जे खुनं झालेले आहेत, फक्त अनेक खुनं झाले परंतु संतोष देशमुख यांच्या खुनापासून ही महाराष्ट्रात ही बातमी पसरली आणि संपूर्ण परळीमध्ये ही गुन्हेगारी बंद झाली पाहिजे, त्यांचे राखाचे धंदे बंद झाले पाहिजे आणि धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसचं जे सरकार आहे त्यांनी या कोणालाही पाठीशी उभं नाही केलं पाहिजे, ही सर्व लोकांची मागणी आहे. आणि म्हणून धनंजय मुंडेची राजीनामा, वाल्मी कराड आणि त्याच्या संबंधित संपूर्ण गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, एकमेव मागणी आहे. आणि याच्या अगोदर जितके खुनं झाले त्याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून हे जे टोळी युद्ध जे परळीमध्ये चालू आहे हे महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था याचे ढिंडोरे यांनी पाडलेले आहेत. आणि जर यांना न्याय मिळाला नाही तर लोकशाहीवरला विश्वास लोकांचा उडून जाईल, ही एवढी मागणी आहे. अजून देखील आपल्यासोबत मोर्चामध्ये सहभागी असणारे नागरिक आहेत. काय सांगाल, काय मागणी आहे? एकच मागणी आहे माझी, त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि वाल्मीकरांना याला हे मोका लावलाच पाहिजे आणि त्याला सक्तीची शिक्षा झाली पाहिजे. मला हीच मागणी आहे माझ्याकडे. एकच मागणी आहे, धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा, दुसरी कुठलीच मागणी नाही. त्यांनीच पाठीमागे घातलेल्या लोकांना ह्या मेन आरोपी धनंजय मुंडे साहेब आहेत, दुसरं कोणीही नाही. धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे. एकमेव घ्यायचा नसेल तर अजित पवारनं स्वतः राजीनामा घ्यावा. अजित पवार हे सुद्धा धनंजय मुंडेला पाठीशी घालत आहेत. संपूर्ण सकल मराठा समाज आणि संपूर्ण जाती धर्माची मागणी असून या मोर्चामधून धनंजय मुंडेचा राजीनामा राहू द्यायचा असेल तर अजित पवारनं राजीनामा द्यावा, ही मागणी आहे आमची. नक्कीच जर पाहिलं गेलं तर आपण सध्या जर पाहिलं गेलं तर मोर्चामध्ये जे आहे ते आता अनेक नेते जे आहेत ते उपस्थित झालेले पाहायला मिळत आहे. तर या मोर्चामध्ये जे आहे ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या आमदार संदीप क्षीरसागर देखील आले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आपल्यासोबत आहेत. पाहिलं गेलं हो,
नाही, आज सुद्धा परभणीकरांनी जो आमचे संतोष अण्णा देशमुख आमच्या जिल्ह्याचे आहेत त्यांचे न्याय मिळण्यासाठी सुद्धा इतर जिल्ह्यातून तसंच परभणीमध्ये सुद्धा आज सर्व पक्षांनी सर्व जाती धर्मांनी मोर्चा काढलाय, त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे मी. जर पाहिलं गेलं तर तुम्ही वारंवार हा मुद्दा उचललेला आहे स्थानिकमधून. बीडमध्ये देखील तुमचा सहभाग होता आणि आता मोर्चाच्या एक दिवस अगोदर 2 आरोपी जे आहेत ते देखील ताब्यात घेतलेले आहे. त्यांची आता चौकशी सुरू आहे. थोड्या वेळात त्यांना कोर्टात देखील दाखल करण्यात येणार आहे. काय मागणी असणार? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, हे जे काही गुन्हेगार पकडलेले आहेत ह्यांना ज्यांनी कामाने लावलेलं आहात, जे ह्याचे मास्टर माइंड आहे, मी पहिल्या दिवशीपासून ज्यांचं नाव घेतलंय ते वाल्मिक कराड आहेत. ह्यांची हे जे मुलं आहेत ह्यांनी कामाला लावले. असे अनेक गुन्हे ह्या लहान वयातल्या मुलाकडून करून घेतलेले आहेत. ह्यांची सीड्यात आणि अजून सुद्धा 26 दिवस झाल्यानंतर सुद्धा किंवा वाल्मिक कराड अटक झाल्यानंतर सुद्धा आमची पहिली मागणीमध्ये ही एक मागणी होती की ज्या खंडणीच्या गुन्ह्यामुळं हा काही प्रकार घडला आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यासहित ह्यांना कट कारस्थान करण्यामुळं 302 मध्ये ह्यांना आरोपी केले पाहिजे. अजून सुद्धा त्यांना आरोपी का करत नाही हा विचार करतो. मात्र सगळे आरोपी जर पाहिलं तर पुण्यातूनच अटक होतात नाही. हे बघा, जे काही विषय आपण सर्व मीडियाच्या लोकांनी बघितलं आणि मी सकाळी एका मीडिया चॅनलला बोललो की मला जी कानावरती माझ्या सूत्राकडून जे काही गोष्टी आलेल्या आहेत की 28 तारखेपर्यंत वाल्मिक कराड हे पुण्यात होते आणि एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिथं ॲडमिट होते आणि त्या हॉस्पिटलच्या नावासहित मी त्याचे CCTV फुटेज हे काढण्यासाठी इथून गेल्यानंतर आमच्या पोलीस प्रशासनाकडे घेणार आहे. त्या 8 दिवसामध्ये कोण कोण भेटायला आलं किंवा त्यांना त्या कशा पद्धतीने संरक्षण भेटतंय. मी सरकारचं म्हणत नाही, पण सरकारने कडक भूमिका घेतली तिथे. पण धनंजय मुंडे साहेबांकडं जे मंत्रीपद असल्यामुळं त्या मंत्रिपदाचा गैरवापर होतो आणि ह्यांना संरक्षण देण्याचं काम या सर्व आरोपींना होतं असं आम्हाला वाटतं. जर पाहिलं तर अजून पण एक आरोपी जो आहे तो अटक नाही, फक्त केवळ 3 आरोपी आहे. वाल्मिक कराडांनाही अटक करण्यात आलं आहे. त्यांचाही त्यांनी आजार असल्याचं सांगितलं आणि पलंगावरती आपल्या रोहित पवारांनी देखील ट्विट केलं होतं. कुठेतरी वाल्मिक कराडांचे यामध्ये लाड पुरवले जात आहे असं वाटतं. पूर्ण असं तुम्ही कधी बघितलंय का? ज्या प्रकरणाकडं अख्ख्या उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, जे प्रकरण सभागृहामध्ये पहिला असा विषय होता की संतोष अण्णा देशमुखांचा की सभागृहामध्ये सर्व पक्षाचे सत्ताधारी आमदारपासून ते विरोधी बाकाच्या आमदारावर ती बोलली, तरी सुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये एक नामांकित हॉस्पिटलला ते कमीत कमी माझ्या माहिती 8 दिवस तिथे ॲडमिट होते. टीव्हीवरती हा सगळा प्रकार बघत होते आणि 28 तारखेला जेव्हा लोक बीडच्या मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातले सर्व लोक उतरल्यानंतर 28 तारखेला रात्री ते तिथून फरार झाले. तोपर्यंत त्यांना हा काही विषय वाटतच नव्हता. म्हणजे कुठं ना कुठं राजकीय कुणाच तरी वरद हस्त आहे तोच आमचं त्यांच्या. आणि ह्याच्या आधी सुद्धा बोलताना जे धनंजय मुंडे साहेबांनी बघितलं ते माझे निकटवर्ती आहेत, तर त्यांची नैतिक जिम्मेदारी घेऊन त्यांनी या प्रकरणानं फास्ट ट्रॅकवरून हा निकाल लागूस तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि वाल्मिक कराड जे आतापर्यंत फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक आहेत 302च्या कट कारस्थान रचलं आणि या पोरांना जे कामाला लावलं हे 302 मध्ये ह्यांना आरोपी करा कट कारस्थानमध्ये ही आमची मागणी आहे. विजय, यावेळेस आपण जर पाहिलं तर अमोल मिटकर यांनी ट्विट केलेला आहे, फोटो यावेळी त्यांनी ट्विट केलेला आहे. कराड आणि बजरंग सोनावणे यांचा फोटो आहे, ते सुद्धा एकत्र बसलेले पाहायला मिळतात. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावरती टीका होत असताना आता बजरंग सोनावणे हे सुद्धा आता या वादामध्ये सापडलेले पाहायला मिळत आहेत. भैया काय सांगाल? बजरंग सोनवणे आणि अमोल कोल्हे यांनी ट्विट केला आहे. बजरंग सोनवणेचा फोटो आणि वाल्मिक कराडाचा फोटो ट्विट केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडेवरती होणारे आरोप. विजय, अमोल मिटकर यांनी ट्विट केलंय, पहिले एकत्र होते नंतर वेगळे झाले हा विषय नाही. अमोल मिटकरी नाही बघा, ह्या घटनेसंदर्भात मी मिटकरी साहेबाला एवढंच म्हणेन की तुम्ही स्वतः एकदा त्या परिवाराला भेट द्या, त्या कुटुंबाला त्या गावात गेल्यानंतर ज्यांनी कुणाला ह्यांच्यामध्ये राजकारण कुणाला जरी वाटत असेल, मला कुणाबद्दल नाही, पण त्यांनी त्या कुटुंबाला किंवा त्या परिसरामध्ये जर भेट देऊन सर्वसामान्य लोकांना जर विचारलं तर पूर्णपणे त्यांच्या गोष्टी लक्षात येईल की कशा प्रकारची चुकीची घटना ही संतोष अण्णा देशमुख ह्यांच्या परिवारात झाली आणि त्यांचं परिवार काय मागतात, न्यायच मागतात. आज आपण सगळेजण इकडे हे जमलेले लोक आहोत, फक्त त्यांना न्याय भेटवा आणि जे काही त्यांचे सूत्रधार मास्टर माइंड आहेत ह्यांना शिक्षा झाली पाहिजे या नात्याने सगळेजण उतरतात. आज
बघा राज्यामध्ये ठिकठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या पुण्यामध्ये देखील मोर्चाचं आयोजन करण्यात आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात. मला सुद्धा तिकडून फोन आलेला आहे. मी पुण्याला सुद्धा जाणार आहे. उनका जी, न्यायासाठी आज माझ्या जिल्ह्याचा माणूस गेलेला आहे आणि माझ्या जिल्ह्याचा माणूस गेला म्हणून आज लोक सगळे रस्त्यावर उतरतात. जी विजय, पूर्णपणे धन्यवाद तिथं आपण पण दिलेल्या या माहितीसाठी. आपले प्रतिनिधी विजय चिडे या ठिकाणी उपस्थित आहेत, या मूक मोर्चामध्ये सहभागी आहेत, सर्व प्रतिक्रिया जाणून घेत आहेत. परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस आणि अनेक राजकीय नेते मंडळी या ठिकाणी सहभागी झालेत. आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, खासदार संजय जाधव, जितेंद्र आव्हाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते. सुदर्शन खुले याला आता थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. केज कोर्टाबाहेर सुद्धा आता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 2 फरार आरोपी सध्या आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. घुले आणि सांगळे यांना केज कोर्टामध्ये आता थोड्याच वेळात हजर केलं जाणार आहे. आता कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. परभणीमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नेते मंडळी, नागरिक उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत.